बँक आणि सेंट्रल बँक यांच्या ग्राहकांसोबत एटीएम क्लोनचा धक्कादायक प्रकार घडलाय। विशेष म्हणजे या दोन्ही बँकांमध्ये साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे खाते असून त्यांना लाखो रुपयांना चंदन लागल्याचा प्रकार समोर आलाय। वर्षानुवर्ष काबाड कष्ट करून जमवलेली रक्कम बँकेत सुरक्षित आहे या आशेपोटी हे कर्मचारी निर्धास्त होते। मात्र मागील काही वर्षांपासून भामट्यांनी राष्ट्रीयकृत बँकेच्या पैशावरच डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे। एटीएम कार्ड क्लोन करून बोगस एटीएम कार्डवरून पैसे काढून खातेदारांचे खाते रिकामे केले जात आहे। शहराबरोबर कार्ड क्लोनचे जाळे ग्रामीण भागातही पसरताना दिसत आहे। अलीकडच्या काळात राहता तालुक्यात एटीएम क्लोन करून लाखो रुपये काढल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत। त्यातच शिर्डीत तर कार्ड क्लोन प्रकरणाने कहरच केलाय। शहरातील नगर मनमाड रस्त्यावरील युनियन बँक आणि सेंट्रल बँक येथील खातेदारांचे लाखो रुपये क्लोन एटीएमच्या माध्यमातून काढून घेतले गेले। या दोन्ही बँकेत साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे पगार जमा होतात। अधिकाऱ्यांपासून ते शिपायापर्यंत सर्व कर्मचारी याच बँकांमध्ये आपले आर्थिक व्यवहार करतात आणि याच कर्मचाऱ्यांच्या पैशावर महाभामट्यांनी डल्ला मारलाय। साधारण ऑक्टोबर 2018 मध्ये एटीएम क्लोनच्या घटना शिर्डीत जास्त घडल्याचे दिसून आले। युनियन बँक ऑफ इंडियामधील जवळपास 10 ग्राहकांचे 3.25 लाख रुपये आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया 3 ग्राहकांचे 1,87,500 रुपयांवर भामट्यांनी डल्ला मारलाय। यातील काही ग्राहकांनी लग्नासाठी तर काहींनी मुलाच्या शिक्षणासाठी रुपया जमवला होता। आपले पैसे गेल्याने या ग्राहकांनी बँकेच्या विश्वासार्हतेबद्दल नाराजी व्यक्त करत आपले पैसे आता ठेवायचे तर कुठं असा सवाल उपस्थित केलाय। संस्थांमध्ये सीएस सिक्युरिटीमध्ये सिक्युरिटी ऑफिसर आहे। माझे 26 तारखेला युनियन बँकेतून 4,000 रुपये अचानक डेबिट झाले। तर मी बँकेत आलो असता बँक मॅनेजर काही रिस्पॉन्स घेईना। मग तुम्ही नगरला जा म्हणे सायबर कॅफेमध्ये तिथं कंप्लेंट करा। पासबुकमध्ये एंट्री आहे परंतु कोणत्या एटीएममधून गेले काय गेले ते काही सांगायला तयार नाही। साहेबांसंग भेट नाही, ते सुट्टीवर आहे उद्यापर्यंत। चंद्र भाऊसाहेब लगड माझे 29 तारखेला 10,000 असे 2 आणि एक 5,000चा चेक घ्या। तर ते एटीएममधून गेले का ते कुठून गेले मला काय एवढं सांगता येणार नाही। परंतु मी युनियन बँकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं तर ते म्हणतात का आम्ही त्याच्यावर प्रोसेस चालू आहे, आमचीवाली प्रोसेस करून राहिलो आणि तुम्हाला जर तसं काय वाटत असलं तर नगरला जाऊन सायबर कॅफेमध्ये तुम्ही चौकशी करा। तर जर आमच्या गोरगरिबांचे पैसे आहेत आम्ही आनंदाने आणि विश्वासाने जर युनियन बँकेत टाकतो आहे आणि जर युनियन बँक जर एवढी धोका देते तर मग आम्ही कुठे टाकायचे पैसे? आम्ही गोरगरिबांनी पैसे कुठे टाकायचे? तर याचं काहीतरी करायला पाहिजे शासनाने। साईबाबा संस्थांमध्ये काम करतो आरोग्य डिपार्टमेंटमध्ये। तर माझेवाले काही फंडाचे पैसे होते, मी ते लग्नासाठी साचवले होते आणि महिला बचत गटाकडून ते पैसे काढले होते आणि ते युनियन बँकेत टाकले होते जेणेकरून आपले पैसे सेफ्टी राहतील युनियन बँकेत का जेणेकरून ती राष्ट्रीयकृत बँक आहे तिला धोका नाही कोणत्याही प्रकारचा। त्यामुळे मी पतसंस्थेत पैसे टाकले नाही आणि तर ही 29 तारखेला मला असा एवढा मोठा फ्रॉड घडलेला दिसला। तर ते असं बोलतात तर मग मी पैसे कुठं टाकायचे आणि मी यांना विचारलं का मला डिटेल द्या वगैरे। असं 2-3 दिवस झालेत मी यासाठी यांना विचारलं तर ते आम्हाला म्हणतात का सायबर कॅफेमध्ये जा तुम्ही नगरला, तिकडे कंप्लेंट करा। तर मग मी त्यासाठी काय करायला पाहिजे अशी माझी रिक्वेस्ट आहे आणि काहीतरी युनियन बँकेने करायला पाहिजे। माझ्याकडे आत्ता माझ्या खात्यामध्ये फक्त 39 रुपये शिल्लक आहेत। एकूण किती पैसे गेले? माझे एकूण टोटल 49,000 रुपये गेलेत। 2 वेळेस 10,000चे, एकदा 5,000चा, परत 2 10,000चे आणि एकदा 4,000चे एवढी माझी रक्कम बँकेतून गेलेली आहे। आणि हे म्हणतात का त्या गोष्टीला आम्ही जबाबदार नाही, आम्ही त्याचा पाहतोय, आम्ही पाठपुरावा करतोय। पैसे कशातून काढले असं वाटतं मला? पैसे माझ्याकडे एटीएम असताना आणि पासबुक असताना हे पैसे कुठून गेले मला काही सांगता येत नाही, तरी पण ते असं बोलतात। युनियनमध्ये खातं आहे आणि 2दा करून माझ्या खात्यातून जवळजवळ 29,900 रुपये काढले गेलेत। असं काय कसे गेले पैसे? ते मलाही नाही सर त्याची प्रोसेस, पण ते ATMमधून गेलं हे असं म्हणतात की ATMमधून काढले गेले। पण माझं ATM जर माझ्याजवळ आहे, सगळं माझ्याजवळ आहे, तर मग माझ्याशिवाय कोण काढेल मग पैसे? ते असा प्रश्न मला पडला। आणि जर बँकेत आपले पैसे सुरक्षित नाही मग ठेवायचे कुठं? आणि ते म्हणतात म्हणजे बँकनी ग्राहकाची खातेदाराची सगळी जबाबदारी ही बँकेने घेतली पाहिजे असं मला वाटतं बा असं। आणि जर मग माझी एवढी जर धांदल उडाली, एका सर्वसामान्य माणूस असेल त्याच्या खात्यातून जर पैसे गेले त्याची किती उडत असतात म्हणजे धांदल, सगळे व्यवहार लॉक होऊन जातात सर। स्टेशनला पण कंप्लेंट दिलेली मी, ती कंप्लेंट इथं आणून दिली यांना, ते म्हणे केस नोंदवा, ती पण कंप्लेंट इथं आहे असं।
ते म्हणे 7-8 महिन्यांनी मिळतील असं मला ते बँकेमध्ये आतमध्ये सांगितलं. सकाळीच येऊन गेलो मी आज परत. आणि त्याच्यानंतर माझ्या या सगळ्या गोंधळामध्ये आज घरून डाग आणली, ती आता वैद्यनाथ बँकेमध्ये होतो, ते गाण टाकायची चाललं होतं माझं आत्ता, कारण दुसऱ्याला पेमेंट द्यायचं होतं मला. असं हातचे पैसे गेल्याने हताश झालेली ह्या मंडळींना बँकेने योग्य ते मार्गदर्शन न केल्याने त्यांनी अखेर प्रसारमाध्यमांचा सहारा घेतलाय. प्रसारमाध्यमांच्या रेट्यामुळे काही बँकेने दखल घेतली आहे. या सेंट्रल बँकेने आपल्या 3 खातेदारांना विमा योजनेतून पैसे परत मिळवून दिले. कस्टमरने आमच्या याच्यात आणून दिलं होतं नोटीसमध्ये की त्यांच्या अकाउंटमधनं काही पैसे विड्रॉल झाले ATMच्या थ्रू. ते झालेलं होते ऑक्टोबरच्या एंडिंगमध्ये आणि नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये. आम्ही त्याचं इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर असं कळलं की ती व्यक्ती त्या दिवशी शिर्डीमध्येच होती आणि पैसे विड्रॉल झाले ते दुसऱ्या सिटीतनं झाले. त्यामुळे त्यांचं एक इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट करून आम्ही इन्शुरन्स कंपनीला कळवलं आणि इन्शुरन्स कंपनीने लगेच ते पैसे त्यांच्या अकाउंटला जमा केलेत आणि फर्दर इन्व्हेस्टिगेशन त्या केसेसमध्ये चालू आहेत. आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं कळलं की ते पैसे लोन कार्डच्या थ्रू विड्रॉल करण्यात आलेले आहेत. एकूण किती रक्कम आहे सर आणि कोणाकोणाचे किती पैसे गेले सर? आपल्याकडे 3च तक्रार दाखल झालेल्या होत्या आणि टोटल अमाऊंट 1.5 लाखाच्या जवळपास होती आणि ती पूर्ण 1.5 लाख रुपये आपण त्यांच्या अकाउंटला रिव्हर्स केली इन्शुरन्स क्लेमकडनं. सेंट्रल बँकेच्या ग्राहकांना त्यांची गेलेली रक्कम परत मिळते, मात्र युनियन बँकेत फक्त तपासच सुरू असल्याचे सांगितले जाते. महत्त्वाचे म्हणजे याच शाखेतील अनेकांची खाती अचानक रिक्त झाल्याच्या घटना घडल्या. चार लोकांची तक्रारी आली की आमचे पैसे विड्रॉ झालेले आहेत. आता त्यांनी तक्रार दिलेल्या आहेत बँकेकडे आणि त्यांचे शहानिशा करून ते कंप्लेंटचे त्यांना पैसे मिळतील, त्याचं काही अडचण नाही आहे. कशा पद्धतीनं प्रोसेस आहे आता आणि काय बँक कशा पद्धतीनं हँडल करतात? आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयाशी या तक्रारी सगळ्या फॉरवर्ड केलेल्या आहेत. त्याच्यावर आता ते कारवाई होत मग ते निर्णय होईल काय. प्राप्त तक्रारीनुसार अंदाजे 2 लाखाच्या आसपास रक्कम आहे. आता हे तक्रारींची शहानिशा करून योग्य ती कारवाई होईल. युनियन बँकेत स्थायी संस्थांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार जमा होतात. यातील अनेक मंडळी स्वच्छता, सुरक्षा विभागात काम करते. अशा मंडळींची रक्कम गेल्याची घटना ताजी असतानाच युनियन बँक ऑफ इंडियाचे CEO राज किरण राय शिर्डीला साई दर्शनाला आल्याने ह्या मंडळींनी त्यांना आपल्यासोबत झालेल्या प्रकरणाची माहिती देत न्याय मागितलाय. त्याचबरोबर बँकेत दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल तक्रारही त्यांनी केली आहे. यावेळी बोलताना राज किरण राय यांनी खातेदारांना दिलासा देत गेलेली रक्कम अधिक तपासानंतर खातेदारांना मिळेल असे सांगितले. फ्रॉड का हिस्सा है, इसमें इनका कुछ गलती नहीं रहता है, वो सिस्टम का फ्रॉड हो जाता है. तो इसमें जहाँ भी क्लेम आता है इसको 7 दिन के अंदर हम रीइंबर्स कर देते हैं. और कुछ इश्यू के लिए समझिए इसमें केसेस हुआ है, कुछ इन्वेस्टिगेशन चल रहा है, थोड़ा डिले होता है. ऐसा कुछ मैटर है तो हमारा नोटिस में आया तो हम तुरंत इसको सॉल्व कर देंगे. किसी के पैसे जाते हैं हाँ, तो पुलिस के बजाय आपके पास कंप्लेन करनी चाहिए. जरूर करना चाहिए. नहीं, आपने जो बताया कि पुलिस जब मामला दर्ज होगा हाँ, वो तफ्तीश करेंगे, बट फिर भी कस्टमर का पैसा मिल जाता है. कस्टमर का पैसा हाँ, कंप्लेंट हम करते हैं इन्वेस्टिगेशन के लिए, कस्टमर का पैसा इमीडिएटली मिल जाता है. तो इसमें अभी आजकल जो फ्रॉड्स होने लगा है इसके लिए हम बहुत प्रिकॉशंस ले रहे हैं. बट ये तो रिजर्व बैंक का रूल्स भी है, जब फ्रॉड होता है कार्ड लेके तो हम इसको इन्वेस्टिगेशन जरूर करते हैं. बट कस्टमर का पैसा 7 दिन के अंदर मिल जाता है. 7 दिन के अंदर नहीं मिला तो इसको इंटरेस्ट के साथ हम इसको वापस करते हैं. सध्या शिर्डीतील ATM क्लोनच्या वाढत्या घटना लक्षात घेता शिर्डी पोलिसांनी तक्रार दाखल करणे सुरू केले असून यासंबंधी सखोल तपास करत असल्याचे सांगत ग्राहकांनी कार्ड वापर करताना काय खबरदारी घ्यावी हे देखील स्पष्ट केलंय. तसेच स्थानिक पोलिसांना मुंबई येथे एका ATM सेंटरमध्ये 2 भामटे क्लोन ATMच्या माध्यमातून रक्कम काढताना CCTV फुटेज देखील प्राप्त झाल्याने शहरातील सर्व बँकांना आपल्या ATM सेंटरवर सुरक्षा रक्षक नेमावे असे पोलिसांनी सूचित केले. शिर्डी येथील युनियन बँकेच्या काही खातेदारांचे पैसे परस्पर अकाउंटमधून काढल्याबद्दल आपल्याकडे तक्रार प्राप्त झाली. त्यावरून आपण कलम 420 आणि IT ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सध्या चालू आहे आणि त्याच्यामध्ये दादर येथील एका ATMमधून पैसे काढले गेले असं फुटेज आपल्याला प्राप्त झाले आणि त्याच्यावरून आपण आरोपीचा शोध घेत आहोत. यामध्ये ATM जे वापरतात त्यांच्यासाठी काही सूचना आहेत. त्याच्यामध्ये ATMमध्ये आपण गेल्यानंतर दुसरा कोणी अनोळखी व्यक्ती ATMमध्ये प्रवेश करणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी आपण कार्ड इन्सर्ट करतो
त्या ठिकाणी दुसरं काही डिव्हाइस लावलेलं आहे का किंवा इतर काही वेगळी वस्तू दिसत आहे का याची काळजी घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सर्व बँकांनी त्यांच्या ATMच्या बाहेर ATMमध्ये सिक्युरिटी गार्ड 24 तास सिक्युरिटी गार्ड नेमणं चं आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे, जेणेकरून कुणी ATMमधल्या या यंत्रणेचा गैरवापर करणार नाही. त्याचप्रमाणे ATMमध्ये कॅप घालून हेल्मेट घालून असं कुणी प्रवेश करणार नाही याच्याबद्दल त्यांना आम्ही सूचना दिल्या आहेत. युनियन बँकेच्या अकाउंटमधून गेलेल्या पैशाच्या बरोबर सेंट्रल बँकेमधून गेलेल्या काही रकमे तक्रारीबाबतही तपास चालू आहे आणि त्याच्यामध्येही आपल्याला काही फुटेज मिळालं आहे आणि त्यावरून आपण आरोपीचा शोध घेत आहोत. ठीक आहे. त्यामध्ये बँकेने काही तक्रारदारांचे पैसे परत घ्यायची माहिती आम्हाला मिळते. सध्या लाखो रुपयांची लूट ATM क्लोनच्या माध्यमातून झाली असून सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. पोलीस आणि सायबर सेलकडे तक्रारी दाखल होत आहे, मात्र निकाल काय हा प्रश्न अनुत्तरितच राहतोय. जीवनभराची कमाई राष्ट्रीयकृत बँकेकडे सुरक्षित राहील ही गोड आशा बाळगणाऱ्या या व्यक्तींनी आता पैसे ठेवायचे तरी कुठे असा सवाल या निमित्ताने निर्माण झालाय. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास शिर्डी.